शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपल्या कलिंगड पिकामध्ये असंख्य प्रकारचे रोग हे येत असतात आणि तुम्हाला त्या रोगांची पारख जर झाली नाही तर तुम्हाला शेतीमध्ये तुमचं नुकसान होऊ शकतं आहे. त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या शेतामध्ये सतत निरीक्षण करत राहणं आहे. आपल्या पिकावर कोणता रोग आला आहे त्याचं निरीक्षण करणे. तुम्ही हे बघू शकता माझ्या पिकावर पावडरी मिल्ड्यू आणि थिप्स यांचा अटॅक आहे. आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी थिप्स आणि पांढरी माशी याचं तुम्ही 100% कसं नियंत्रण करू शकता याची मी माहिती देणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुम्ही बुरशीनाशक आणि थिपिसाईड थिप्स या कीटकावर 100% नियंत्रण कसं आणू शकता याची मी या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला चालू करू. आपल्या कलिंगड पिकामध्ये ज्यावेळेस आपलं कलिंगडची साईज 4 ते 5 किलोची वजनाची झाल्यानंतर आपल्या पिकामध्ये बुरशी पावडरी मिल्ड्यू याचं आक्रमण होत आहे आणि अशावेळी थिप्ससुद्धा नियंत्रण आणायचा असतो. अशावेळी आपण पावडरी मिल्ड्यू कंट्रोल करायला गेलो तर थिप्स हा रोग जास्त होऊ शकतो आणि आपल्याला फवारणीचा त्रास होतो. कारण तुम्हाला माहिती आहे आपण शेतामध्ये फवारणी करतो तेव्हा फवारणी करण्यासाठी फवाऱ्यांचा किती त्रास होतो ते. त्याच्यामुळं तुम्ही या एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बुरशीनाशक आणि थिप्स याच्यावर 100% नियंत्रण आणू शकता याची मी माहिती देतो. तुम्ही बघू शकता माझ्या कलिंगड पिकामध्ये अशा पद्धतीनं फळांची शेटिंग ही झालेली आहे. फळही एकदम 3-4 अशा पद्धतीनं झालेले. पूर्ण भरगच्च प्लॉट आहे. भरपूर कलिंगडची फळं त्याच्यामध्ये आहेत आणि अशावेळी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये ज्या औषधांची फवारणी करायला सांगतो त्या औषधांची फवारणी करा. तुमच्या पिकावरील थिप्स आणि पावडरी मिल्ड्यू हा 100% कंट्रोल होईल. हे बघू शकता हे सिग्नेट आहे आणि याच्यामध्ये मायक्लो बुटानिल हे फंगीसाईड आहे आणि त्याच्या जोडीला तुम्हाला हे बघू शकता हे मोवेंटो आहे आणि याच्यामध्ये पायरोटेटनामेंट 15.31% हे ओडी फॉर्ममध्ये आहे आणि याच्या जोडीला तुम्ही 13-0-45 हे खत घ्यायचं आहे. वॉटर सोल्युबल खत घ्यायचं आहे, 1 किलो घ्यायचं आहे आणि तुम्हाला याची फवारणी करण्याची मी पद्धती सांगतो. फवारणी करण्यासाठी तुम्हाला 15 लिटर पाण्यामध्ये 20 ml मोवेंटो घ्यायचं आहे आणि त्याच्या जोडीला तुम्हाला 10 ग्रॅम सिग्नेट घ्यायचं आहे आणि त्याच्या जोडीला तुम्हाला 13-0-45 हे वॉटर सोल्युबल खत घ्यायचं आहे 50 ग्रॅम आणि 15 लिटर पाण्यामध्ये याची चांगल्या पद्धतीनं द्रावण बनवून तुमच्या पिकामध्ये त्याची चांगली फवारणी करा. तुमच्या पिकामधून पावडरी मिल्ड्यू आणि थिप्स आणि खतामुळे तुमच्या पिकाला हिरवल येईल. याची फवारणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाणी द्या. या व्हिडिओमध्ये जी मी माहिती दिली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच चांगली माहिती घेऊन.